ने मागील काही दिवसांमध्ये मागील काही वर्षामध्ये जी प्रगती केली ना ती वाखण्याजोगी आपल्याला पाहायला मिळते. SD एंटरप्राइजेस घाटीम संदेश पाटील प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून हे टी शर्ट्स रॉकी ग्रुप टीमने परिधान केलेले आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला ऑन साइडला संकेश गावडच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. या संघाचा बाहुबली आहे फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. वैभव गॉन. थँक यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आकाश गावड मी विकेट टेकर गोलंदाज आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळतो आणि सुभाषजी कदम यांनी खऱ्या अर्थानं लहानपणाची आठवण करून दिली. सॅटर्डे संडे असलं की ब्लॅक अँड टीव्हीवर आपण सातत्याने हे मुकेश खन्ना यांचा हा प्रोग्राम शक्तिमान हिट झाला आणि कित्येक जीव सुद्धा गेले. कौशल संख्येने खूप चांगली झेल टिपली गेली. यावेळेला झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो आकाश गावड. एका साईडला आपण पाहत आहेत. आकाश टू कौशल. प्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी. सरळ चेंडू कामेश पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे यंगस्टार चषक माकणीच्या स्पर्धेमध्ये 50 संघांपैकी एक संघाला निवडलं आणि शिस्तबद्ध संघ म्हणून एक रॉकी ग्रुप हे नाव पाहायला मिळालं. त्याचं कारण एकमेव असं होतं, ज्या वेळेला अनाउन्समेंट करण्याच्या अगोदरच टॉस बॉक्समध्ये रेयांश पाटील हे हजर राहायचे. अनाउन्समेंट करण्याच्या अगोदरच जी काही एंट्री फी आहे आकाश गावड येऊन द्यायचे आणि ह्या गोष्टींमुळे कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडताना लगेच फिल्डिंग सजवायची आणि त्यामुळे त्यांच्या निदर्शनास आलं आणि रॉकी ग्रुप टेंबी खोडावे टीमला शिस्तप्रिय अवॉर्ड मिळाला. अप्रतिम फटका छान आहे कौशलचा. रेयांश पाटीलला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावन करता क्लास ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. ऑन द अप ऑन द राईज खेळला गेला. 4 रन. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात. आई एकवीर चषक साखरेच्या. खूप चांगला फटका अगदी पाहायला मिळाला. अतिशय सुरेख पद्धतीने पॉवर प्लेचं बंधन आहे आणि या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये अगदी आपण पाहू शकाल हे बेनिफिट उचलण्याचं काम यावेळेस ऑन साइडला खेळलाय. खूप चांगला फटका. अतिशय सुरेख पद्धतीने जेवढी उंची तेवढा डिस्टन्स गाठलंय. वाईडिश कॉ कॉर्नर सीमा रेषा पार. मिळतील धाबा 6. षटकार. थँक्यू. पहिल्या षटकांमध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 4.5 मिनिटे घेतलेली आहेत. पहिल्या षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय चांगली बॅटिंग आतापर्यंत कौशल. यंदाचा हंगाम कौशलला या फलंदाजासाठी थोडासा बॅड पॅच जरूर राहिला, परंतु आज आणि या प्रेझेंट वेळेमध्ये आपण पाहिलं तर कौशल आता मॅन इन फॉर्म बनला गेलाय. काही पट्टीवर आल्या आल्या एक चौकार एक षटकार अतिशय चांगली फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ऋषांक रुपेश पाटील एक वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळत आहेत. गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 गोलंदाज रेयांश पाटील आपण पाहत आहेत. ऋषी आज वेगळंच काहीतरी प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतं. अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या टीमच्या माध्यमातून
आज कौशलवर जबाबदारी आणि ती जबाबदारी आतापर्यंत तरी स्वीकारली. रियांशचा हा बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. थोडासा टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला, कारण खेळपट्टीमध्ये जान आहे. कधी खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी खेळपट्टी गोलंदाजांच्या प्रेमात पडते आणि हेच वैशिष्ट्य या खेळपट्टीचं आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा मातीची खेळपट्टी असते, शेणाने सारवलेली खेळपट्टी असते, तेव्हा गोलंदाजाला नैपुण्य दाखवण्याची संधी प्राप्त होते आणि तेच केले गेलंय. आतापर्यंत 2 बॉल बीट झालेत ऋषी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले 10. उद्याच्या दिवसात रुपेजी पाटील यांचे परम मित्र संदेश पाटील यांचा वाढदिवस जरूर याच ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. टीमचे अनमोल रत्न आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन ऑल इज वेल. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन किरण कारभारी प्रेझेंट. चांगला बॉल होता. तिन्ही बॉल मात्र एकाच जागेवरून खेळण्याच्या प्रयत्नात होते. मिस्टर ऋषी हुकच्या फटक्यात करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथून जर आपण पाहिलं तर रेहांश पाटीलने जी गोलंदाजी केली ना ती वाखाणीजोगे पाहायला मिळते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहत आहेत 10 वाईट 11 रन्स. पॉईंटचा इशारा आलाय. 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. चांगली गोलंदाजी राहिलंय आतापर्यंत. रियांशने योग्य ते चेंडू हाताळलेत. थोडासा स्ट्रगल राहिलाय. यावेळेस ऑन साइडला 3 वेळा अटेम्प्ट केला होता, परंतु अखेरकार यश मिळालंय. खूप चांगला फटका. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अगदी लांब पल्ल्याचा उतुंग भरारी घेणारा षटकार. 6 धावा. अरे दीवानो मुझे पहचानो. खूप चांगला स्ट्रोक अगदी पाहायला मिळाला. 3 वेळा प्रयत्न केले होते, परंतु चौथ्यांदा अगदी हे मिळालं यश. आणि अगदी ऋषिकेश याच्या बॅटमधनं एक महत्वाचा षटकार. आणि स्कोर कार्ड 17 अंकांवर 1 गडी बाद 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर अगदी आपण पाहू शकाल. खूप सुंदर पद्धतीचा फटका अगदी पाहायला मिळाला. मोठे फटके मारण्याचे ते प्रयत्न आहेत ऋषिकेश यांचे, कारण की ठाऊक आहे पॉवर प्लेचं बंधन आहे आणि या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये अगदी फायदा उचलण्याचा हा प्रयत्न. आणि स्कोर कार्ड 17 अंकांवर. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पॉवर प्ले मधील. खूप महत्वाचे असतील. एक एंडने कौशल आहे आतापर्यंत चांगल्या स्ट्राईक रेटने तो सुद्धा खेळलाय. एक एंडने ऋषिकेश आहे. यावेळेस बॉडी लाईनला चेडू आदळला गेलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेडू निघून येतोय गली रिझन मधनं. जोपर्यंत चेडूला उचलून फील्ड केला गेलाय तोपर्यंत एक सिंगल धाव. लेग बाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईन झाले आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय 18 अंकांवर. प्रमोद सर, अगदी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, परंतु या सेकंड पॉवर प्ले मध्ये आपण पाहू शकाल थोडासा स्ट्रगल राहिला ऋषिकेश याचा. आणि धावींच्या बाबतीमध्ये अगदी ही थोडीशी कमतरता. चांगला बॉल नाहीये. यावेळेला पंच वळत असताना पाहायला मिळतात आणि सांगता येतं यस वाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 19 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं 10 रन्स आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल व्यवस्थित हाताळले होते, 4 बॉल व्यवस्थित हाताळले होते. इथून ऑन साइडला कौशल आज भन्नाट फॉर्मामध्ये असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. हुकच्या फटक्यात सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आज की रात मजा उसका आंखों से लीजिए. आज की रात मजा उसका आंखों से लीजिए. గుంటె ఒకడు ఎగిరి గంతులేస్తాడు. కురిసా కురిసా గుంటె ఒకడు మురిసి మురిసి పోతాడు. ఎత్తు కాదు కురిసా కాదు. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. कौशल आल्या आल्या कौशलने जी बॅटिंग केली ना ती कडक बॅटिंग पाहायला मिळते. जबाबदारीचा खेळ स्वीकारलाय. 2 षटकांचा खेळ 12.50च्या आस्किंग यावेळेला करंट रन रेटने पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली बॅटिंग. कौशल परिपूर्णतः कशी बॅटिंग करावी यानंतर होणारा सामना जय भवानी दांडाखाडी वर्सेस NCC सफाळे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच जे टी शर्ट्स आहेत ते आपण कलेक्ट करा, फॉर्म फिलअप करा, सबमिट करा आणि टॉस टाइमच्या वेळेला 6 षटकानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या.
2 षटकं आणि 25 रन. क्लास बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत कौशलच्या बॅटमधून ज्या धावा आल्यात ना त्या परिपूर्णतेच्या पाहायला मिळतात. परिपक्वतेच्या धावा कशा असायला हव्यात. गोलंदाज तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज पार्थला आपण पाहू शकतायत. पार्थ गावड टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या खेळाडूने अगदी कमी वेळेमध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा धाडस बाळगलं गेलं आणि पार्थ गावडचं फार वर्ष फार कमी आहे परंतु प्रतिभेची कमी नाहीये. संघर्ष करण्याची जिद्द या खेळाडूच्या अंगीकृत आहे. पाहायचं आहे आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग राहावं लागेल. सूरज भोईर सारखा खेळाडू आपण पाहत आहेत एक्स्ट्रा कव्हरला आहे. रेयांश पाटील, आकाश गावड, संकेश गावड. प्रथमेशला आपण पाहतायत त्याचप्रमाणे धनंजयला आपण पाहू शकाल. उमेश गावडला आपण पाहतायत. राहुल पाटील आहेत, कामेश पाटील आणि पार्थ गावड. भूपेश पाटील यांना आपण पाहतायत. रॉकी दादा यांना या वेळेला मात्र चांगला फटका आहे. सूरज भोईरला बीट करत सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावन करता मेल चौकार. खणखणीत 4. थँक्यू. या चौकारासहित संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन दी अप खेळला गेलाय. गॅप मध्ये चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावन करता क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो आज भन्नाट फॉर्मामध्ये दोन्ही बॅटर. 4 रन. साखरे आगरी लीग आलं चालू झालं. साखरे आगरी लीग आलं चालू झालं. कसा जमलाय गाव हा सारा. आई नागदाईचा सहारा न खेळतात साखरे गावची पोरा. आई नागदाई. नागदाई देवी ग्रामदेवता आपण पाहतायत. बॅटची एज आणि यस टेकन. कामेश पाटील कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. भन्नाट वेग होता. रफ्तार का राजा पार्थ गावड गॉन. सफाळे नगरीला झाला आनंदी आनंद. आज सफाळे नगरीला एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गाववाडी एकविरा चषक खऱ्या अर्थानं आज पॉप्युलर टुर्नामेंट म्हणून जी ओळखली जाते. प्रत्येक प्रेक्षकाला हवीशी अशी लोकप्रिय स्पर्धा प्रेक्षकांनी उंचीवर का नेले त्याचं एकमेव कारण या स्पर्धेची शिस्त आणि या स्पर्धेची जी क्वालिटी आहे ती अफलातून पाहायला मिळते. 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 6 षटकांचे सामने खेळायला मिळणार नाहीत. 2 लाखाची स्पर्धा सुद्धा आपण सातत्याने पाहिले. कधी कधी तुम्हाला 5 षटकं 4 षटकं ही खेळायला मिळतात परंतु इथे प्रॉपरली 6 षटकं आपण पाहू शकताय. 64 टीमला प्राधान्य दिले गेले. काही टीम जर आपण पाहिले तर 15 ते 20 टीम वेटिंगला आहेत की आम्हाला सुद्धा चान्स द्या परंतु पर्याय नाहीये. 9 दिवस सातत्याने आपण पाहू शकाल ही स्पर्धा. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी या स्पर्धेने जपले रुपेजी नरेश पाटील. त्यांना साथ मिळते ती ग्रामस्थांची. किशोरजी वजेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एक क्रिकेट प्रेमी म्हणून आणि एक व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहतायत. प्रथमेश पुढे आले परंतु चुकी केली प्रथमेशने. चुकीला माफी नाही आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 2 बाउन्सने चौकार. 4. मनोज पाटील आल्या आल्या आपला अकाउंट ओपन करत असताना मनाच्या बॅटमधून 4. मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मना. थँक्यू. 3 बॉलचा खेळ झालाय. या वेळेला आपण पाहतायत 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर
ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट. आकाश गावड चुकी करतायत, चुकीला माफी नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. ती सुद्धा कोणत्या फलंदाजाची या वेळेला झेल सोडले. मनोज पाटील मण्यासारखा हरहुन्नरी खेळाडू. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 38 या धावसंख्येवर 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आकाश गावड थोडेसे फंबल झाले. पार्थ गावड. कामेश पाटीलचं रिॲक्शन पहा आतापर्यंत, कारण ही महत्वाची विकेट होती. इथून कदाचित धावांचा वेग थांबला असता, परंतु आता मनोज पाटील थांबेल का की मोठे फटके आता खूप मोठ्या प्रमाणात खेळ याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. ऑन साईडला खेळला गेलाय बल. सरळ चेंडूला फेकून दिलाय. सुभाष कदम यांच्या स्वागतासाठी, साहिल पाटील यांच्या स्वागतासाठी आमचा कॉमेंट्री बॉक्स या वेळेला परिपूर्ण हादरून टाकला. षटकार 6. तुझ्यासाठी आले वनात आणि कान्हा रे, तुझ्यासाठी आले वनात हरच कान्हा, तुझ्यासाठी आले वनात. कुणीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात, कुणीच नव्हते रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी. थँक्यू. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 44. अतिशय जबरदस्त ताबडतोड फलंदाजी करताना कौशल आज वेगळ्याच भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. मनोज पाटील मण्या एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्रिकेट, मैत्रीपूर्ण संबंध. कामेश पाटील काहीतरी चर्चा करत असताना पाहायला मिळत आहेत. राहुल पाटील मने या खेळाडू बरोबर. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. 10x बॉल. आदेश. 3 षटकांमध्ये 44 धावा. अतिशय चांगली बॅटिंग आतापर्यंत दोन्ही फलंदाजांचे. कौतुक कसं करशील तुझ्या मुखातून? चांगली फलंदाजी. अगदी पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नव्हत्या प्रमोद सर, परंतु अगदी 3ऱ्या षटकामध्ये धावा गेल्यात 19 आणि खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी. विशेष करून कौशल याने आपले कौशल्य दाखवले मैदानाच्या दिशेने. एक चांगली फलंदाजी आणि चांगल्या स्ट्राईक रेटने खेळलाय. 44 अंकांवर 2 गडी बाद. अगदी आपण पाहू शकाल 2 गडी बाद झाल्यात. आता या स्पेलमध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने फलंदाजी आकारली जाईल, कारण की मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होत आहे. आतापर्यंत चांगल्या गतीने ही धावसंख्या लागले. 14.33च्या सरासरीने 44 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर रियांशच्या गोलंदाजीला आपण पाहू शकाल. आउटसाइड ऑफ हा चेंडू आहे. पंच वळतायत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर आहे 45 या अंकांवर. दोन्ही सामन्याचे आपण हायलाइट चेक करू शकता, कारण की पहिल्यांदा अगदी फलंदाजी करणारा संघ वॉन झालाय प्रमोद सर. इथून जी धावसंख्या जर कन्व्हिन्सिंग लागते तर तो कॉन्फिडन्स लेवल सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. ऑन साइडला खूप चांगला फटका. लॉंग लेग क्लिअर करेल. पंचांचा सिग्नल. 1 बाउन्स. चौकार. मिळतील धाबा 4. सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो. येतो बोलावला तुझे भेटीचा, येतो बोलावला तुझे भेटीचा. फुला वाहील तुझे चरणाला, फुला वाहील तुझे चरणाला. चला, जुन्या चेंडूंचा तुटवडा आहे, सो मी विनंती करेन की जो चेंडू गेलात मैदानाच्या बाहेर प्लीज आपण ते अवेलेबल करा. सर्वांना नम्रतेची विनंती. चांगला फटका अगदी पाहायला मिळाला. बॅकफुटला सुसज्जित होते. हलकी लेंथ मागे होती आणि पनिशमेंट मिळत असताना खूप सुंदर पद्धतीने स्ट्रोक मनोजच्या बॅटमधनं मिळतील चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक 49 या अंकांवर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. चला, प्रेक्षकांना विनंती असेल आणि आयोजकांना आपण जुने चेंडू अवेलेबल करा लवकरात लवकर. फोर्टी 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. झील सोडण्याचा परिणाम थोडासा तुम्हाला जरूर सोसावा लागेल, भुगतान करावं लागणार आहे. आपण पाहताय ती स्पर्धा अप्रतिम आई एकविरा चषक साखरे 2025 2026ला याच मैदानाचा कायापलट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण याच मैदानात 22 गावं मिळून आपण पाहतो जी स्पर्धा राबवली जाते. अर्थातच 90 वर्ष आग्री प्रीमियर लीगचं याच मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि एक मॅन ऑफ द सिरीज बाईक
इथूनच सुरुवात होईल. रुपेश पाटील जुने चेंडू असतील तर प्लीज अरेंज करा. चला सामन्याला सुरुवात होते. 49 रन्स. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं वाईट बॉल आला आणि त्यानंतर चौकार अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध एक नेत्रदीपक चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज रेयांश पाटील स्वतः ॲज अ कॅप्टन. अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेलाय. क्षेत्र खाली आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावां करता मेल खणखणीत चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग बाय मन्या. दर्या किनारी गाव त्यात हाकलताव नाव आई भरवसा सारा तुझ्यावर ओटी भरी लगा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. मन देई लगा. अगदी आपण पाहू शकाल आउटसाइड ऑफ हा चेंडू होता आणि जो रूम मिळाला त्या रूमचा फायदा घेतला फलंदाजाने आणि हा चौकार. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. एक धाव अवांतर मिळेल. एक अवांतर धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 54 या अंकांवर. पापा मोरिया विठ्ठलवाडी हा संघ अगदी आपण पाहू शकाल फलंदाजी करतोय. एक चांगल्या टोटलकडे वाटचाल आहे आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल बाहेरच्या दिशेने बॅक टू बॅक ही दुसरी वाईड. थोडीशी लेंथ भरकटले यावेळेस रियांश, कारण की चौकार आले बॅक टू बॅक. त्यानेच थोडंसं प्रेशर आहे आणि प्रेशर मध्ये आपण पाहू शकाल जो गेम प्लॅन आहे ना तो शरीरापासून जास्तीत जास्त दूर फेकण्याचा आहे आणि जिथे एकंदरीत प्लेअर मिस होत असताना परंतु बाहेरच्या दिशेने म्हणून वाईटचा इशारा. पंचांच्या माध्यमातून 55 या अंकांवर 2 गडी बाद. ऑन साइडला खेळलाय खूप चांगला फटका इनटू द गॅप मध्ये स्क्वेअर लेग सीमारेषा पार. गेलाय चेंडू सरळ भोजन कक्षेच्या स्वागताकरिता. मिळतील धावा 4. चौकार आणि ही मिळते चौकाराची सलग 3 चौकार आणि धावफलक या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलाय 59. 59 या अंकांवर धाव संख्या. थँक्यू. 59 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. मनोज पाटील इज ऑन अ फायर. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत. एक्झॅक्टली मिनिटवर खेळत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. फिल्डर पुढे सरसावतील. थोडेसे फंबल जरूर झाले आणि त्याचा नतीजा 2 धावांवर आपल्याला पाहायला मिळेल. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 61 धावा. मनोज पाटील परफेक्ट यावेळेला ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 19 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहतायत मिस्टर मनोज पाटील मण्याच्या बॅटमधून. आणि कौशलचा विचार केला तर 6 बॉलमध्ये 22 रन. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 61. 4 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय आणि कदाचित रेयांश पाटीलला थोडासा त्रास जाणवत असताना
कोणत्या गोलंदाजाला पुढे आणलं जाईल याकडे लक्ष असणार आहे. कामेश पाटील स्वतः येतील की काय गोलंदाजी मार्कवर. यानंतर होणारा सामना जय भवानी दांडाखाडी वर्सेस एनसीसी सफाळे. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. एनसीसी सफाळे टीम जर आले असतील आपले प्रतिनिधी किंवा कॅप्टन तर प्लीज आपण लगेच रिपोर्टिंग करा. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय. रॉकी ग्रुप टेंबेखोडावे टीमने यंगस्टार चषक माकणीच्या मैदानात सुद्धा चांगला खेळ त्यांचा बहरला होता. 1 बॉल 2 रनची आवश्यकता असताना संकेश गावड त्या ठिकाणी धावले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला तो थ्रो केला आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम अंतिम 5 मध्ये क्वालिफाय झाली. जे क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्हाला जय पराजय हे सोसावे लागतात. चला घाई करा जरा, थोडंसं जरा यावेळेला स्पीडअप करा जरा गेम. कामेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म ओव्हर द विकेटने एक ॲज अ ऑलराऊंडर ऑन साईडला आल्या आल्या खरपूस समाचार घेतलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक शॉट, 6 धावा. या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 67 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. इंजुरीने थोडेसे त्रस्त झाले रेयांश पाटील आणि त्याची गोलंदाजी यावेळेला भरून काढत असताना कामेश पाटीलला आपण पाहतायत एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख या संघामध्ये. अप्रतिम या बॉलवर विकेट मिळते. मनोज पाटील म्हणायला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात संकेश गावड कोणती मिस्टेक केली नाही. फलंदाज बाद गॉन. आई बहीण तुझी गो पिंपळा देवी पाठीची गो माऊली नथ नाकात घालून हिरवी साडी लिहून आई सजली. आई बहीण तुझी गो पिंपळा देवी पाठीची गो माऊली नथ नाकात घालून हिरवी साडी लिहून आई सजली. करले डोंगर नूर आला थँक्यू. वेलकम बॅक. 4 षटकांचा एक्झॅक्टली खेळ संपन्न झाला आणि 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 67. 67 रन्स. 2 षटकं अजून सुद्धा येणं बाकी आहेत. अतिशय चांगलं दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं. ऑल इज वेल. प्रत्येकाच्या मुखामध्ये आई एकविरा चषक या स्पर्धेचं नाव पाहायला मिळतं, कारण ज्या अनुषंगाने या स्पर्धेची जी क्वालिटी आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साक्रीच्या या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतायत. 64 टीम या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करतायत आणि अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं एक वलय निर्माण झालंय. पूर्ण पालघर जिल्ह्याला या स्पर्धेने वेड लावलंय अशी ही स्पर्धा, म्हणजेच ज्या स्पर्धेचं नाव आहे आई एकविरा चषक. साक्रीचं हे मैदान. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर प्रथमेशला बोलवलं गेलंय. या वेळेला आपण पाहू शकाल भूपेश पाटील रॉकी यांच्या माथ्यावरून चेंडू निघून जाईल. 2 फिल्डर आलिंगन देत असताना त्याच्या गॅप मधून चेंडू निघून जातोय. 4 धावन करता. गुड शॉट. चौकार. माय माझी स्वप्नान राहिली माय गो. संघाची धावसंख्या या चौकाराने जाऊन पोहोचते ती फलकावर. 71 या धावसंख्येवर प्रथमेश. पुढील बॉल. कौशल आज काय जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळला गेलाय कौशलच्या बॅट मधून. बॉलमॅनचा चांगला वापर करत असताना खेळाडू कक्षेला सलामी देणारा मी आहे ना, काळजी करू नका असा हा षटकार. 6. साऱ्या दैत्यांचा बधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली हो.
थँक्यू. काय फटका खेळला होता. नजाकत बरे शॉट पाहायला मिळत आहेत. नफातुल्ला शॉट असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल 77 वर जाऊन पोहोचली गेली. अफलातून बॅटिंग आतापर्यंत स्वतःच्या वैयक्तिक 8 बॉलमध्ये 32 रन्स. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमचे ग्राउंड स्टाफ मिस्टर सागर वरठा यांच्या स्वागतासाठी 6. त्र्याऐंशी रन. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा धमाकेदार आणि झन्नाटेदार चौकार. गुड बॅटिंग बाय कौशल. माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी. थँक्यू. काय बॅटिंग केले. 10 बॉलमध्ये 42 आणि संघाला घेऊन जातोय जवळजवळ 87 या धावसंख्येवर. ग्रेट बॅटिंग बाय कौशल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्वतः प्रथमेश येत आहेत आणि अखेरकार प्रथमेशला विकेट मिळाली. परंतु थोडेसे नैराश्य जरूर आहेत त्याचे सहकारी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 87 वर. तिसरा धक्का परंतु एक चांगल्या इनिंगचा अंत पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग करत असताना 11 बॉलमध्ये 42 रनची एक घणाघाती आणि झंझावती बॅटिंग करत असताना टाळ्यांचा कडकडाट येत असताना पाहायला मिळतो. गुड बॅटिंग. कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे माझ्या मनामंदी. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 87 बॉल फेकून झाले ते प्रथमेशचे आतापर्यंत 5. चांगला बॉल होता. ह्या वेळेला सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आकाशला हा चेंडू समजला नाही. कामेश पाटील चेंडूला गॅदर करत असताना पाहायला मिळाले आणि अशा प्रकारे आपण पाहू शकताय 5 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 87 रन्स, 87 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आई एकविरा चषक आपण पाहतायत, अनुभवतायत. जे श्रोते जोडले गेलेत प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनेलवर यूट्यूबच्या माध्यमातून त्या सर्व श्रोत्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. जय भवानी दांडाखाडी वर्सेस NCC सफाळे टीम. आपण टी शर्ट्स आणि त्याचप्रमाणे फॉर्म कलेक्ट करा. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण आणि त्यामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान. जरी हिवाळ्याचे दिवस असले तरी सुद्धा रणरणतर रखरखतं ऊन माथ्यावर घेऊन हे खेळाडू सदैव 12 महिने क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच ऊन वारा वादळ पाऊस काही असो परंतु क्रिकेटसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत हेच ब्रीद वाक्य पाहायला मिळतं. क्रिकेटच्या खेळासाठी आम्ही संपूर्ण काही समर्पित करतो. हे क्रिकेटवरचं डेडिकेशन आहे. कारण हे ग्रामीण क्रिकेट आता खूप पुढे चाललंय आणि त्यामुळे ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी फक्त आणि फक्त आम्ही आमच्या गावासाठी खेळणारे खेळाडू आहोत. गावापासून सुरू असलेला प्रवास शहरांपर्यंत पोहोचला गेला आणि शहरांपासून प्रवास शारजा कदारच्या स्टेडियमपर्यंत जाऊन पोहोचला. या वेळेला मात्र कल्पेशने जबरदस्त फटका खेळला. 9+6 मिळतील 7. थँक्यू. वेलकम बॅक. काय फटका खेळला होता. गोलंदाज आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर पार्थ गावड. आज थोडीशी लेंथ लाईन विसरलीत की काय, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग केले ना जबरदस्त. कौशलच्या बॅटमधून 42. मनोज पाटीलने जबरदस्त बहारदार खेळी केली. सुरुवात चांगली करून दिली गेली होती. ऋषी थोडा वेळ थांबला होता मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर.
थँक्यू द्या संदेजी पाटील. संघाची धावसंख्या या 7 धावेने जाऊन पोहोचते. ऋषांक पाटील आम्हाला दर्शवत आहेत 94 वर तब्बल पाहायला मिळत आहेत. 6 षटकांमध्ये हाच तुमचा क्लास तुम्हाला दाखवण्याची संधी मिळते, हे व्यासपीठ मिळतं आणि त्यामुळेच खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतात की मला 6 षटकांचे सामने खेळायचे आहेत आणि या स्पर्धेची एक वेगळीच क्वालिटी आहे. त्यामुळे सॅटिस्फाईड मिळतं एक मनाला, कारण आयुष्य हे समाधान शोधण्यासाठीच आपलं संपूर्ण आयुष्य लागतं. जेव्हा जेव्हा समाधान मिळेल तेव्हा तेव्हा ते आयुष्याला सार्थक ठरतं. म्हणून जेवढं मिळेल त्यात समाधानी राहणं म्हणजेच आपलं संपूर्ण आयुष्य. ऑन साइडला खेळला गेलाय. सरळ चेंडूला सहजगत्या पेललं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावन करता इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार आहे क्रिकेट खेळ हा एक हरणार एक जिंकणार आहे. साखरे गावची पोरं आम्ही, आम्हाला गावची पूर्ण साथ आहे आणि गावदेवी नायदाय देवीचा शिरावरती हात आहे. या षटकाराने 100 धावा पूर्ण होत आहेत. सांघिक जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. कल्पेश पाटील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु इथे खूप छान पद्धतीने झेल टिपला गेला आकाश गावडच्या माध्यमातून. व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. कल्पेश गॉन. थँक्यू. 100 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. करण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. रॉकी ग्रुप टेंबे कुडावे टीम परिपूर्ण आपण पाहतायत बॅकफुटला जात असताना, परंतु नाण्याच्या 2 बाजू आहेत. नाण्याची एक बाजू पडतावून चालणार नाही. पार्थ गावड कमबॅक करतोय आपल्या या शेवटच्या षटकामध्ये. चांगला बॉल. ह्या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल कामेश पाटील चतुराई दाखवली होती, परंतु तिथे करण थांबले आणि इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 100 वर बॉल फेकून झाले. ऋषांक दर्शवतायत 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 100. कारण बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. एका साईडला आकाश मैदानाच्या आतमध्ये आहे. दुर्वेश न्यू बॅटर. चांगला बॉल होता ऑफ साईडला. चांगले प्रयत्न केले गेले होते, परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रथमेश फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 102. 102 रन्स. जबरदस्त आपण पाहू शकतायत आक्रमकता दाखवली. शेवटच्या षटकामध्ये नो बॉल जरूर आला, षटकार आला, परंतु स्वतःवर चांगलं नियंत्रण ठेवलं.
इथून आपण पाहतायत ज्या पद्धतीने राहुल पाटील धावतायत, चेंडूचा पाठलाग करतायत. आतापर्यंत 2 धावा तर येतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का, तर नाही. 2च धावेवर सॅटिस्फाईड. या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2च्या मदतीने 104 वर जाऊन पोहोचली गेली. च्या डाव्या साईडला रुपेजी नरेश पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, सर्वे सर्वा. 15 वर्ष गेली आपण पाहिलं तर खूप कष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि हे 16वं वर्ष पाहायला मिळतं. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान आहे, परंतु त्यांचे उच्च विचार आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. काहीतरी मला नाविन्य करायचं या स्पर्धेमध्ये, ही त्यांची इच्छाशक्ती असते. इथे फलंदाज बाद होईल. संघाची धावसंख्या 104, विजयाकरिता 105 धावांचं आव्हान हे समोर ठेवण्यात आलंय. रॉकी ग्रुप टेंबी खुडावे या टीम समोर पाहायचंय कशा पद्धतीने बॅटिंग करतील याकडे लक्ष असणार आहे. कशा पद्धतीने बॉलिंग करतील गोलंदाज अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी या टीमचे धुरंधर गोलंदाज. आज कुंदन घरत कॅन्डीला सुद्धा आपण पाहतायत या संघामध्ये. एक अतिशय सिद्धिविनायक म्युझिकल डीजे चे प्रोप्रायटर आहेत. 11 ते 16 पुन्हा एकदा चापेवाडीच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर सुभाषजी कदम पुन्हा एकदा मात्र 19 ते 23 मार्च शिवनेरी चषक डे अँड नाईटचा फॉर्मॅट, लाख मोलाची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. 6 षटकांमध्ये 105. ओके ग्रुप टेंबी खोडावे टीम एका साईडला अमोल 11 बाप्पा मोरया विठ्ठलवाडी. मी रॉकी दादा या संघाला घेऊन खेळत असताना जे नवीन खेळाडू येतील, नवतरुण उभारती सितारे खेळाडू येतात, त्यांना ती संधी दिली जाते आणि हेच योगदान खूप मोलाचं असतं. वैभवजी घरत आमच्या व्यासपीठावर, नवज्योतजी किनी यांना सुद्धा विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. प्रफुल्लजी घरत आले असतील तर आपण सुद्धा या. तर सामन्याला होईल सुरुवात आणि या आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा परिवर्तन करूया आणि आपल्या समवेत असतील अजितजी पाटील, या आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद. वळूया आपण मुख्य मंचाकडे. स्वर्गीय अमोलजी पाटील टुर्नामेंट्स आपण बघताय सातत्याने आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक वैभवजी घरत साहेबांचं शुभागमन इथे झालंय. आम्ही सन्माननीय रुपेश नरेश पाटील सरांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. असं वैभवजी घरत साहेब आपण यायचं. एक यशस्वी आयोजक आपण बघतायत आणि एक जबरदस्त स्पर्धा सातत्याने हाताळताना आपल्याला बघायला मिळते. स्वर्गीय अमोल जी पाटील साहेब बाप्पा मोरया क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य लखपती टुर्नामेंट आणि त्यांचे यशस्वी आयोजक आपल्याला बघायला मिळतात. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅचकडे. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळते आणि धावा स्कोर कार्डवरती 105चे टार्गेट. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर मिस्टर रुशांग आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रचंड असा अनुभव आहे आणि हा अनुभव नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खूप कारगर ठरणार आहे. याच्यानंतरची मॅच तर चला टॉससाठी या. जय भवानी दांडाकडे विपक्ष NCC सफाळे. बो टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण करतोय आणि NCC सफाळे आपलं किट घेऊन जायचंय आणि फॉर्म इथून घेऊन जा. NCC सफाळे प्लीज. 105 धावांचं एक मोठं टार्गेट, एक बेहतरीन और स्टीप टार्गेट. बेहतरीन
नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय शिस्तबद्ध संघ सुद्धा आपण अवॉर्ड देतोय आणि त्यासाठी ते गरजेचं आहे. आर्किस्टेट परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो तो परफॉर्मन्स इथे बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाने दिलाय. मिस्टर कौशिकनं काय जबरदस्त स्टार्ट आणि त्याच्यानंतर मने यांची सुंदर साथ आणि फिनिश जो आपल्याला बघायला मिळाला तो खऱ्या अर्थाने आपण बघतायत. कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून तो खेळ इथे बघायला मिळालाय. आर्किस्टेट परफॉर्मन्स बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाने दिलाय. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर वैभव. वैभव आणि स्ट्राईकला येत आहेत बॅटर कामेश आणि नॉन सेकंड कडे ते आकाश. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. वळूया मॅच कडे. मिस्टर वैभवच्या अगेन्स्ट कामेश एक मोठं नाव आहे. सातत्याने स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने हँडल करण्याची क्षमता ज्या फलंदाजाकडे तो कामेश. व्हेरी फर्स्ट बॉल प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाही आहे. इनसाइड एज आणि डॉट बॉल. मिस्टर वैभव त्याच्या बोटामध्ये जादू आहे आणि पहिलं षटक हाताळण्याचा सन्मान त्याच्याकडे नेहमी असतो. तोच हा गोलंदाज आणि एका बाजूने मिस्टर कामेश. चेंडू क्रमांक दुसरा. गुड बॉल उडवला चेंडूला. सरळ चेंडू जाईल तो डीप बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा अटेम इथे पूर्ण होताना पहिल्या चेंडू पासून इथे आक्रमकता दाखवावी लागेल रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघाला. 105 धावांचं टार्गेट आहे. टार्गेटकडे न बघता आपला नॅचरल गेम खेळणं गरजेचं आहे तर मात्र हा धावा अचीव होतील. लक्षाकडे जाता येईल. कॉन्सन्ट्रेशन इज बिग इम्पॉर्टंट जेव्हा तुमच्या समोर एक मोठं टार्गेट असतं. पुढचा चेंडू. स्विच हिटचा अटेम. रिवर्सचा पूल आणि चेंडू सरळ जाते तो डीप थर्ड मॅन मधनं सीमा पार. 4 धावसंख्या पोहोचली ती 6 वरती. चेंडू झालेले त्या षटकातील 3. 6 धावा स्कोर कार्ड वरती. 99 धावांची अजूनही गरज आहे. चांगला स्टार्ट देत आहेत कामेश. वन ऑफ द बेस्ट बॅट्समन म्हणून नावाची चर्चा आहे. टेंबी खोडावे म्हटल्यानंतर कामेश कडे एक मोठी जिम्मेदारी एक बिग रिस्पॉन्सिबिलिटी आणि ती इथे त्याला हँडल करावी लागेल. वैभव चेंडू क्रमांक 4 घेऊन यावेळेला पोलचा फटका बसलाय आणि इथे जर आपण बघितलं एक महत्वाचा क्षण होता. आम्ही थांबलो होतो कारण तुमचा कॉल महत्वाचा असतो. इजा होऊ नये टक्कर होऊ नये म्हणून अशा वेळेला कॉमेंटेटर थांबतात. त्यावेळेला तुमचं कॉल महत्वाचा आहे. इथे मात्र सिंगल मिळते. धावसंख्या पोहोचेल ती 7. कामेशला मिळालेलं जीवदान येणाऱ्या काळामध्ये किती भयंकर ठरवू शकतं किंवा जी लाईफ दिले ती चांगल्या इनिंग मध्ये आता कन्वर्ट करायची आहे कामेश तुम्हाला. आकाश ऑन स्ट्राइक. 4 चेंडू झालेले आहेत. 7 धावा स्कोर कार्ड वरती. वैभव खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळताना दिसतोय. पुढचा चेंडू. भरपूर शॉर्ट बॉल आणि चेंडू सरळ जाईल लॉंग लेग मधनं सीमा पार. 4 यष्टीचे. थँक्यू. शेवटचा चेंडू वैभव. ओहो चांगला चेंडू डॉट बॉल. 11 धावा. पहिलं षटक संपलंय. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर विदाउट लॉस. 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 105 धावांचं टार्गेट आणि पहिलं षटक खूप चांगलं हँडल केलंय वैभवनं. चला बाप्पा मोरया विठ्ठलवाडी टीम मीटिंग कमी करा आणि त्वरित फील्ड अरेंज करा. आपण वेळ महत्वाची आहे आणि त्याचा सदुपयोग होणं खूप गरजेचं है। काफी बढ़िया गेंदबाजी, एक वेरिएशन देखने को मिला मिस्टर वैभव के द्वारा। 105 रनों का एक विशाल लक्ष्य, उसका पीछा करते भी रॉकी ग्रुप टेंबी खोड़ावे टीम में डीप बैटिंग लाइन है, काफी मारूफ बल्लेबाज है, लेकिन लक्ष्य अगर बड़ा हो तो वहां पर आपको इनिंग भी बड़ी खेलनी पड़ती है। फिलहाल गेंदबाजी में परिवर्तन, मिस्टर मनोज पाटिल को बुलाया गया इस समय गेंदबाजी के लिए। टीम की रीढ़ की हड्डी माने जाते हैं, बैकबोन माने जाते हैं, सर्वश्रेष्ठ खिलाड़ी माने जाते हैं और उनका परफॉर्मेंस अगर यहाँ पर नाम के जैसा काम करते हैं तो बाप्पा मोरिया टीम थोड़ी सी हावी हो जाएगी। लेकिन अगर कामेश जो एक बेहतरीन विस्फोटक
गेम चेंजर खिलाड़ी मानते हैं, उनका बल्ला अगर यहाँ पर रन बटोरता है मैच ऑन हो सकती है। चलेंगे बीच मैदान की तरफ, एक तरफ मिस्टर मनोज पाटिल और दूसरी तरफ कामेश है। दो बेहतरीन खिलाड़ियों के बीच में चलेगी क्रिकेट मैच को जीतने के लिए जद्दोजहद। इस बीच मिस्टर मनोज दूर वाले छोर से, ओ माय गॉड, दोबारा मौका मिला इस समय। मिस्टर कौशिक थोड़े से नाराज है। इस बार बिंदी गेंद, डॉट बॉल, बची हुई 29 गेंदे, लगभग यहां से रन्स बनाने आपको 94, 29 गेंदे शेष। इस बीच मनोज पाटिल एक बार फिर प्रट्टा मोड़ दो विकेट, गेंदबाजी करते हुए। इस बार स्लॉट में गेंद, टाइमिंग प्रॉपर नहीं है और ये कैच को ड्रॉप करते हुए जरूर मिलेंगे 2-2 से स्कोर आगे बढ़ेगा 13 रन के ऊपर। मिस्टर कामेश थोड़ा सा प्रेशर में है, जिस तरह से उनका नाम है, बल्ला उनका हवा में स्विंग होता है, रन्स को बटोरते हैं, वो गेम या फिर वो जो हुनर है वो यहाँ पर देखने को नहीं मिल रहा। उसकी वजह लक्ष्य होगा 105, वो थोड़ा सा प्रेशर भी बनता है जब बड़ा टारगेट आपके सामने हो। मनोज इस ओवर की तीसरी गेंद तैयार होते हुए, गति को परिवर्तन किया और इस बार कोई गलती नहीं है। बैक टू द डग आउट, विकेट गिरता हुआ, म्यूजिक प्ले होता हुआ एसटी से। दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. थँक यू न्यूमॅन. संकेत येत आहेत, थोडं संकेश न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये येताना थोडंसं प्रेशर रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघाकडे कन्वर्ट झालाय. मनोज पाटील बॅक टू बॅक 2 विकेट घेताना प्रेशर ऑन हॅट्रिक चेंडू असेल यावेळेला. पुढचा चेंडू आपल्याला चांगला शॉट आहे, ऑन दी टोस होता, एक धाव मिळेल, धावसंख्या पोहोचेल ती 12. 12 धावा, 14 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. अजूनही जर आपण बघितलं तर 91 धावा बनवायच्या आहेत. टार्गेट भरपूर मोठा आहे. आक्रमकता हे अंतिम ध्येय असायला हवं आहे. इथे फलंदाज स्ट्राईकला पण बघतायत मिस्टर आकाश. एक आभामंडल एकविरा चषकाचं आणि दुसरा आकाश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. गुड बॉल, वेग भन्नाट, चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉलने होते दुसरं षटकाची समाप्ती. येणारे 24 चेंडू आणि तब्बल 91 धावा बनवायच्या आहेत. मिस्टर उमेश लेफ्ट हँड बॅटर मध्ये एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आणि ते साइड स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्यांच्या मागे पांडे आपल्याला बघायला मिळत आहेत. तर वळूया मॅच कडे. 24 चेंडू 91 धावा इथे बनवायच्या आहेत. थोडंसं प्रेशर आहे रॉकी ग्रुप टेंबी खोडाबे संघाकडे, परंतु तो हँडल करावा लागेल. तुम्ही त्या टार्गेट कडे जाण्याची क्षमता तुमच्या मनामध्ये निर्माण करू शकतायत. मिस्टर वैभव वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं तिसरं षटक घेऊन बाप्पा मोरया संघ थोडंसं पण
स्पीडअप करा. 24 मध्ये 91 बिग टार्गेट आणि त्यासाठी बाप्पा मोरिया संघातील एक उत्कृष्ट गोलंदाज मिस्टर वैभव पाटील हॅट्रिक जर या ठिकाणी घेत आहेत. दीपेश राऊत सरांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी. पुढचा चेंडू मिस्टर वैभव. ओहो चांगला चेंडू आणि तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. एक क्लास 1 क्रिकेट बघायला मिळालं. जबरदस्त चेंडू, तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा शॉट आणि तेवढ्याच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या पोहोचले 15. येणारे 23 मध्ये 90 बनवायचे आहेत. मिस्टर वैभव फिंगर रोल केले होते, फटका फसलाय आणि फलंदाज या वेळेला बाद. मिस्टर आकाश बॅक टू द पवेलियन. आउट गॉन. एसटीचे थँक्यू. मिस्टर रियांश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. रियांशकडे भरपूर क्षमता आहे. टार्गेट जरी मोठं असलं तरी रियांश आणि संकेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावा स्कोर कार्ड वरती 15. अजूनही 90 धावा बनवायच्या आहेत. आणि आपण बघू शकाल मिस्टर वैभव जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी हाताळताना. पुढचा चेंडू गतीला परिवर्तन करताना आपण बघतायत. कल्पेश खूप चांगला स्टॉप. आणि याचा शुभवार सोमवार म्हटल्यानंतर भगवान शंकराचं नाम आपल्या समोर लक्षात येतं. आणि शंकर म्हटल्यानंतर जर त्यांना राग आला तर फार भयंकर. शंकर भरपूर भयंकर हे सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतं. बघूया मॅचकडे. पुढचा चेंडू आणि इथे आपल्याला बघायला मिळतोय डॉट बॉल. वैभव जबरदस्त गोलंदाजी करताना, उत्कृष्ट गोलंदाजी. पुढचा चेंडू या वेळेला मात्र मिस टाइम शॉट. तिथवर पोहोचता येणार नाहीये. धावसंख्या बघायला मिळेल ती 17. षटक क्रमांक 3. शेवटचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी मिस्टर वैभवच्या माध्यमातून बघायला मिळते. पुढचा चेंडू आणखीन एक गती परिवर्तन. जबरदस्त फिंगर रोल करताना, 2 षटक हाताळताना. थोडस आमचे ग्राउंड स्टाफ मिस्टर सागर आपण जायचंय थोडस मॅच नंतर आपण मिस्टर सागर तयार राहायचंय. 3 षटकं कंप्लीट झालेले आहेत. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 88 धावांची गरज. थोडासा बाप्पा मोरिया संघ स्पीडअप करताना दिसतोय. मॅच पूर्णतः बाप्पा मोरिया संघाच्या दिशेने कूच करताना आपल्याला बघायला मिळते. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताळला जात नाही तोपर्यंत भविष्य करणं कठीण असतं. इथून प्रयत्न करावा लागेल मिस्टर रियांश आणि संकेशला. चांगले शॉट खेळावे लागतील. 18-88चं टार्गेट आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर मनोज पाटील पुनश्च दाखल होत आहेत. मिस्टर मनोज. रिस्ट्रिक्शन रिलीज झाल्यानंतर आपण बघतोय 38 सर्कलच्या बाहेर ऑन साइडला 3 खेळाडू. प्रोटेक्शन आणि तिथे लॉंग ऑनला क्लिअर करताना संकेतच्या बॅटमधून येतोय ह्यू 6. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि 23 वरती पोहोचली गेली. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. मजबूत बांधा, ताकदवर खेळाडू म्हणून संकेशला पूर्णतः प्रसिद्धी मिळाले आणि आपलं ट्रेडमार्क सिग्नेचर शॉट दाखवताना लॉंग ऑनला क्लिअर करतोय. आसमानी टोला. अर्धा डझन धावा येताना. 52 वेग. या वेळेला मात्र डॉट बॉल.
एक तेरी तो एक मेरी या पद्धतीचं संघर्ष मैदानाच्या आतमध्ये अजूनही जर आपण बघितलं 82 धाबा बनवायचे आहेत. 16 चेंडूंचा खेळ शेष आहे. षटकारांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला षटकाराकडे केंद्र लक्ष द्यावं लागेल. 16-82 पुढचा चेंडू. चेंज ऑफ द पेस, व्हायरेशन इज बिग इम्पॉर्टंट हे जाणतोय मनोज पाटील. आधुनिक क्रिकेट गतीला परिवर्तन करणं, स्लोवर वन, चेंज ऑफ द पेस याच्यामध्ये प्रत्येक गोलंदाजाकडे महारत आहे, परंतु तो कधी हाताळणं हे महत्वाचं असतं. षटकारानंतर सलग 2 डॉट बॉल. मिस्टर मनोज पाटील खूप चांगली गोलंदाजी हाताळताना. यावेळेला बॅक टू द बॉलर. चेंडू सरळ जातोय तो डाऊन द ग्राउंड. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या पोहोचेल ती 24 धावा, म्हणजे इथून 81 बनवायचे आहेत. येणारी चेंडू तुमच्याकडे ते 14 बॉल 81 रनची गरज. पुढचा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. गुड बॉलिंग. व्यावसायिक क्रिकेट, ओपनचं क्रिकेट खेळण्याचा अनुभव मनोज पाटीलकडे आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेताना, कारण ज्या वेळेला तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता तिथून तुम्हाला मिळालेला विश्वास, आत्मविश्वास खऱ्या अर्थाने आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाचा असतो. आणि ते मनोज पाटील जबरदस्त गोलंदाजी हाताळताना इथे फक्त दिशा दिले आणि रियांश बाद होऊन परतताना आउट. षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. सावकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा क्रिकेट चालवर. मी आहे खरा क्रिकेट चालवर. थँक्यू. जय भवानी दंडाखडी विपक्ष NCC सफाले. सफाळे म्हटल्यानंतर नक्कीच इन ॲक्शन दिसतील. मिस्टर विनायक उर्फ बाबू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील. किरण गुरुद्वान. धावा स्कोर कार्डवरती 24. 12 चेंडू आणि 81 ची गरज. गोलंदाजीसाठी येत आहेत मिस्टर साहिल. पुढचा चेंडू. ओहो, वाडा शॉट मिस्टर संकेतच्या बॅट मधनं येतोय. आणखीन एक दर्जेदार षटकार. थँक्यू. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहत. जय भवानी दांडाखाडी आणि NCC सफाळे. टॉस या ठिकाणी केला जाईल. आणि आणखीन एक दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा षटकार. DJ 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 प्राणिकेत विनंती करेन आदरणीय सन्माननीय रुपेशजी पाटील, आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. आपला शुभ असे केला जाईल या ठिकाणी टॉस. मॅच सुद्धा ऑन आहे. टॉस सुद्धा होईल. जय भवानी दांडाखाडी आणि NCC सफाळे या दोन संघादरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांना आम्ही पुन्हा एकदा देतोय शुभेच्छा या सामन्याकरिता. आदरणीय संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. NCC सफाळे आणि त्यांच्या अंगे जय भवानी दांडाखाडी, नागदाई देवी आणि एकविरा असं कॉल करायचं आहे. चॉईस दिला जातोय. सो कॉल करतील या ठिकाणी NCC सफाळे.
ही नागदाई देवी असा कॉल आहे आणि नागदाई देवी असाच कॉल आहे. सो एनसीसी सफाळे या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. मान्यवरांना विनंती करेन की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. मॅच ऑन आहे, जास्त काही विचारणारे टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. एकंदरीत प्रयत्न चांगले असतील, एक चांगली मॅच पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. हो नक्कीच पाहायला मिळेल. आज कुठले कुठले खेळाडू आहेत एनसीसी सफाळे या संघाकडनं पाहायला मिळतील? 2 प्लेयर मिळत नाही, विनायक पाटील आहे, किरण गुरुद्वान आहे. कसं वाटलं एकंदरीत एकविरा साखरेचं हे सुंदर असं मैदान, एक सुंदर अशी स्पर्धा, अगदी सिस्टमॅटिक मॅनेजमेंट ही रुपेशजी पाटील यांची ओळख आहे. कसं कौतुक व्यक्त करशील त्यांचं? ही स्पर्धा खेळायला मजा आणि प्रत्येक सफाया गटामध्ये 6-6 ओव्हरच्या मॅच झाल्या तर खूप चांगलं होईल. 6-6 ओव्हरच्या मॅच हीच खासियत आहे या स्पर्धेची. एकंदरीत जी खेळपट्टी आपण पाहू शकाल, धावसंख्या मोठ्याने येत आहे, तर इथून कितपर्यंत रोखण्याचा मानस असेल समोरच्या संघाला? आम्ही 60-65 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. असे कुठले ट्रम्प कार्ड गोलंदाज तुमच्या संघामध्ये आहेत? सुनीत आहे, तेजस आहे, जयेश आहे, स्वप्नील आहे. काही चुक्या घडल्यात का, की या अगोदर मात्र त्या चुक्या झाल्यात, आता मात्र होऊ नये त्याकरिता प्रयत्न असतील? कुठल्या क्षेत्रामध्ये मात्र ते प्रयत्न असतील आपले? खूप चुका घडल्या तर प्रयत्न करू आम्ही जिंकण्याचा. जे पाठीराखे असतात नेहमीच आपल्या पाठीची, त्या पाठीराख्यांबद्दल काय म्हणशील? पाठीराख्यांमुळेच आम्हाला खेळायला एनर्जी मिळते आणि ते नेहमी असतात आमच्या सपोर्टला. नक्कीच शुभेच्छा देणे या सामन्याकरिता. खूप चांगली प्रतिक्रिया एनसीसी सफाळे या संघाने दिली. टॉस जिंकला असता तर आपण निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे, 6 षटकांचा सामना आहे. कशा पद्धतीने माइंडसेट असेल या सुरुवातीच्या सत्रामध्ये? विकेट तर खूप चांगली आहे, बॅटवर चांगला बॉल येत आहे. 70 प्लस करायचा प्रयत्न करू. आज दांडागाडी संघाकडनं पोटेन्शियल असणारे खेळाडू तर भरपूर आहेत, परंतु कुठल्या फलंदाजांकडनं तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत की त्यांनी परफॉर्मन्स वाढवायला पाहिजे तर आपल्या संघाला बेनिफिट मिळेल? दीपेन बारी आहे, धीरज आहे, प्रतीक आहे, यांनी वाढ. या सर्वांबद्दल मात्र तुला खूप होप्स आहेत की त्यांनी चांगला परफॉर्मन्स करायला पाहिजे. कसं वाटतं रुपेशजी पाटील यांचं हे सुंदर असं आयोजन तर दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप चांगलं आहे आणि खेळायला मजा येईल आणि 6 ओव्हरचे सामने असल्यामुळे खेळायला खूप मजा येते. सफाळ्यामधली 1 नंबर टुर्नामेंट आहे. नक्कीच नंबर 1 तर आहेच आणि या स्पर्धेची रूपरेषा सार्वत्रिकडे आहे. देईन शुभेच्छा या मॅच करिता. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. एनसीसी सफाळे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथमतः निर्णय घेतलाय आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि जे दांडाखाडी संघाला प्रथमतः फलंदाजी करावी लागेल. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. यापुढे अजयजी पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा बोलतोय. ओव्हर टू यू. सहवळी आपण सूर्यकांत, चांगला चेंडू आहे, ऑन साइडला खेळला गेला आहे. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचले 41 आणि 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. जबरदस्त मॅच, एक आणखीन बिग बॅटल नेक्स्ट मॅच मध्ये बघायला मिळेल. एनसीसी सफाळे विपक्ष जय भवानी दांडाखाडी. आणखीन एक शॉट खेळण्याचा प्रयत्न, संकेश मात्र येत आहेत बॅक टू द पवेलियन कडे. खूप चांगला खेळ दाखवलाय, टार्गेट भरपूर मोठं होतं आणि ते अचीव करताना आपण बघू शकाल थोडीशी दमछाक, कारण 105 धाबा बनवणं थोडंसं कठीण असतं. एक मोठं टार्गेट आहे. कुठेतरी कौशलची अप्रतिम बॅटिंग, मने यांचं एक चांगलं योगदान, कल्पेश यांचा वेल फिनिश आणि समोर येलो जर्सी मध्ये संघ आपल्याला बघायला मिळतोय. थोडंसं आपण च्या लाईन वरती बसलेले आहेत, बॉर्डर आपली आहे ती क्लिअर दिसू दे. युट्यूबच्या माध्यमातून विनंती असेल त्याच्या मागे बस आपण प्लीज. आम्ही सांगतोय म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाहीये. आणखीन काही खेळाडू आहेत, प्लीज थोडंसं कोऑपरेट करा आपण. थँक्यू. चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. सूर्यकांत यांच्या माध्यमातून चेंडू सरळ जाते तो लॉंग ऑनला. औपचारिकता शेष आहे या मॅचची. सुगंध विजयाचा सुगंध दरवळताना पप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघाच्या दिशेने आपण बघू शकाल. आजच्या दिवसातील उच्चांक बघायला मिळालाय 104 धावांचा. या स्पर्धेमधला उच्चांक आपल्याला बघायला मिळतो 113 धावा. जयप्रकाश शेडवण संघाच्या नावावरती